आपण आज या स्वामी दत्त आपला वृद्धाश्रमाची तुम्हाला माहिती देतो. हा आपला श्री स्वामी साई जनसेवा संस्था अंतर्गत स्वामी दत्त आपला वृद्धाश्रम आहे. ह्या आश्रमाच्या 2 खोल्यांचं आपण बांधकाम सर्व लोकांच्या मदतीने ह्या 2 खोल्यांचं आपण बांधकाम केलं आहे. प्रथमतः आपण याची सुरुवात नयन मनोहर श्री दत्त मंदिर या दत्त महाराजांचं मंदिराचं आपण इथं बांधकाम केलं आहे. सर्व दत्त सेवकांनी आपल्याला यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्याचं मंदिराचं बांधकाम झाल्याच्या नंतर आपण शेजारीच पाहू शकता, अन्नपूर्णा अन्नछत्र म्हणून आहे. इथे आपण जे समाजातील जे कोणीही उपाशी राहू नये म्हणून आपण हे अन्नछत्राचं काम चालू आहे. आपल्या इथे शेजारीच शेती आहे. इथे आपण सेंद्रिय भाजीपाला पिकवतो की आपल्या आश्रमाला लागणारा जो भाजीपाला आहे बाहेरून विकत न घेता पूर्णतः नैसर्गिकरित्या पिकवलेला भाजीपाला आपण इथे घेत असतो. ही शेती आहे. इथे गायींसाठी आपली जी गोपालप्रिय गोशाळा आहे त्याच्यामध्ये ज्या आपल्या देशी गायी आहेत त्यांच्यासाठी आपण इथं चारा तयार करतो. इथे शेजारी ही गाडी आहे. इथे आपल्या वृद्ध लोकांना दवाखान्यात नेण्यासाठी म्हणा किंवा त्यांची काही छोटी मोठी कामं असेल तर त्यासाठी आपण ही स्पेशल गाडी घेतलेली आहे आणि त्याच्यातून त्यांची सेवा घडत असते. आश्रमाच्या ह्या 2 खोल्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. या खोलीमध्ये एक आजी राहतात. पलीकडच्या खोलीमध्ये एक आजी आहेत. हे एक हॉल, हा जो हॉल आहे ह्या हॉलमध्ये मुलं असतात. इथे 6 मुलं सध्या आहेत. सध्या फक्त पत्र्याचंच हे आहे. इथं पक्कं बांधकाम काही झालेलं नाही. संस्थेचा पुरा निधी नसल्यामुळं सुरुवातीला आपण हे फक्त पत्र्यामध्येच हॉल बनवलेला आहे. हे संस्थेचं ऑफिस आहे. जो संस्थेचा जो कारभार आहे पूर्णतः इथं याच्या ऑफिसमध्ये याचं कामकाज चालतं. संस्थे आपल्या आश्रमामधील लोकांना पिण्यासाठी इथं ॲक्वागार्ड वॉटर फिल्टर इथं बसवलेलं आहे. याच्यापासून शुद्ध पाणी इथं आपल्या वृद्ध लोकांना मिळते. इथून सोबतच इथे बाथरूमची सोय आहे. पाण्याची टाकी इथं 3 बाथरूम आणि 3 टॉयलेट्स आहेत. आश्रमासाठी गरम पाणी सोय म्हणून इथे एक सोलर वॉटर हीटर बसवलेला आहे. त्यामुळे इथं भरपूर गरम पाणी असते. शेजारीच इथं आपल्या काही एक दानशूर व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या संस्थेला निधी देऊन इथं खोली बांधण्यासाठी आपला निधी दिला होता. त्याच्या अंतर्गत आपण इथं खोली बांधली एक, परंतु साईडचं बांधकाम व्हायचं बाकी आहे अजून. तर याचं साधारणतः एक हे 15 बाय 25ची एक खोली अशा प्रकारचे 2 खोल्या आपल्या इथं बांधावायच्या आहेत. तर प्रत्येकी त्याची कॉस्टिंग साधारणतः एक 6 लाखाच्या आसपास जाते. तरी समाजातील जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण संस्थेत जे आपल्या समाजातील निराधार वृद्ध लोक आहेत त्यांना एक हक्काचं घर मिळावं म्हणून आपण संस्थेला फुलाची पाकळी मदत करून करावी की जेणेकरून निराधार वृद्ध लोकांना एक हक्काचं घर मिळेल आणि आपल्यालाही कुणासाठी तरी घर दिलं म्हणून आपल्याला आत्मिक समाधान लाभेल. धन्यवाद.